तर मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कोरेगावच्या पारंपरिक हिंदकेसरी मैदानामध्ये. तर या मैदानामध्ये कोणती बैलं दाखल झालेत हे आपण भाग 1च्या मार्फत पाहिलंच. परत अजून नवीन नामांकित नंदी या मैदानात दाखल होत आहेत, ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चांगलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कसं करतं गाव कोणतं तुमचं? मोठा मुळशी का? कोणतं बैल आणलं कसं काय? बादशाह का? आणि आज कोणासोबत आहे नियोजन कसं काय? साताऱ्याचं बैल आहे. बरं, काय अपेक्षा काय आज हिंदकेसरीचं मैदान? बर बर चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका, पुणे जिल्ह्याचे अणमान शान महाराष्ट्राचा लाडका असा सप्त हिंदकेसरी बकासूर पण दाखल झालाय बघा कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. मोहिल शेठ, गुड मॉर्निंग. मित्रांनो, एनडी शेठ पाटील यांची रायफल आज कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झालाय बघा. दादा नमस्कार. नमस्कार. कुठं होता रायफल आता? बैल कुठं होता? म्हणजे मुंबईला होता का इथेच होता आपल्या? नाही, मुंबईलाच होता. बरं बरं. आता आला एक 10-15 दिवस झाले. 10-15 दिवस झाले. आज कसं काय नियोजन कुणासोबत आहे काय? आज आमची पुसेगावची हिंदकेसरी जोडीच आहे, रायफल आणि स्वामी. अरे वा, तीच जोडी हिंदकेसरी मैदानाला पळावी कशी वाटली काय? म्हणजे त्यावेळेस पण स्पीड लागलेली चांगलंच. काय सांगाल त्याबद्दल? काय दोन्ही पण चांगली पळतात बैल, एकमेकाला चांगली सरून पळतात. आज काय अपेक्षा आहेत रायफलकडून? आज काय राहावे अपेक्षा आहे. बर बर, चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. आज काय राजाला आणले? बर बर. आज काय अपेक्षा काय आहेत राजाकडून? कोरेगावचं पारंपरिक मैदान आणि पळालेली गाडी पळाली कुणासोबत आहे आज? मानिक आहे. मानिक आहे. बर बर. कुठे पळाली ही जोडी? राहटणीला पळली. काय अपेक्षा आहेत आज या जोडीकडून? राहील ना 100%. बरं बरं, चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. हिंदकेसरी पुसेगावचा मानकरी पक्षा पण दाखल झालाय बघा कोरेगावच्या मैदानामध्ये. कसं काय नियोजन आज कुणासोबत आहे काय? टेस्टर सोबत. कुठला? दैवत गोळकर. बरं बरं, पुढचा टेस्टर. कुठलाही टेस्टर काय? पनवेलचं आहे का? बरं बरं. पहिल्यांदाच जोडी पळते का? पहिल्यांदाच. काय अपेक्षा आहेत आज पक्षाकडून? पुसेगावचा तर हिंदकेसरी मान मिळवला, काय सांगाल आज? बर बर, चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका, पुणे जिल्ह्याचे अणमान शान असा बकासूर दाखल झालाय बघा आज कोरेगावच्या मैदानामध्ये. बाकी भूषित, काय सांगाल आज? बरेच दिवसानं मैदानात दिसला, तुम्ही नव्हता मैदानात येत, काय कामाची गडबड? बर बर बर. तरी कसं काय आज कोरेगावचं हिंदकेसरीचं मैदान? काय अपेक्षा आहेत आज बकासूरकडून? जसं मागच्या वर्षी 1 नंबर केला तशी या वर्षी 1 नंबरची अपेक्षा आहे. बर बर. म्हणजे तीच जोडी आपल्याला दिसू शकते का? कसं काय काय म्हणजे? पहिलं तर आम्हाला माहित नाही अजून. बर, सस्पेन्स ठेवलं म्हणजे अजून तुम्हाला सुद्धा माहित नाही? कुणालाच नाही सांगितलं. बर बर बर. मागच्या वर्षीचं मैदान झालेलं तेव्हा 1 नंबरचा मानकर राहिलेलं आहे इथलं कोरेगावचं हिंदकेसरी मैदान. बर बर बर, चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. आणि आपला बकासूर नक्कीच आज गुलाल घेईल. मित्रांनो, किल्ले मच्छिंद्रगडचा रुद्र पण दाखल झाला बघा कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आणि आज मुळशीच्या विराट सोबत पळणार आहे. चालतंय, शुभेच्छा. कनेरखेडचा माणिक पण दाखल झालाय बघा आज कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. दादा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय आज? काय आज चांगलं नियोजन केलंय दैवत शेठने. बर बर. आज जवळच्या राजावर पायरा चांगला पायरा आहे. 1 नंबर. बर. आज काय अपेक्षा आहे या जोडीकडून? गाडी राहणार आपली, कारण राटणीमध्ये गाडी आपली राहिली. बर बर. तिथं पण फायनलचा गुलाल घेतला. 1 नंबर केला आपण तिथं. चांगली गाडी पळाली, व्यवस्थित आहे ना तब्येत आता माणिकची? 1 नंबर. बर, चालतंय, शुभेच्छा. मित्रांनो, कनेरखेडचा सोन्या पण दाखल झालाय बघा आज कोरेगावच्या मैदानामध्ये. हे ना का हेडमास्टर आहे ते, लिटिल चॅम्पियनला. बर बर बर. त्यानं भरपूर 200 तरी वासरं शिकवले. तुमच्या दावणीची लक्ष्मीच म्हणावं. 100%. चालतंय, शुभेच्छा. मित्रांनो, मुरुमकरांचा सुंदर पण दाखल झाला बघा आज कोरेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये. काय जेवण चाललंय काय? बर बर. आज कसं काय आज सुंदरचं नियोजन कोणा संग आहे काय? बकासूर सोबत आहे. बर, चांगला पायरा आहे आज. आणि जी
कोरेगावचं मैदान म्हटलं की आपला सुंदरचं गुलाल फिक्सच असते म्हणावं लागेल, कारण ते हॅट्रिक आहे ना त्याची कोरेगाव मैदानाची. बरं बरं. ही जोडी पळवायचं कसं काय नियोजन झालं काय? बरं बरं. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? खेळ. खेड, सातारा. सातारा. बरं बरं. कोणतं बैल आणलं? मित्रांनो, विमान दाखल झाला बघा हिंद केसरी कोरेगाव मैदानामध्ये. लागा शिंग भारी आहे, जुळून आहेत एकदम त्याची. आज कसं काय नियोजन कोणा सांगाय काय? आज सिकंदर 81. सिकंदर 81. यापूर्वी पाहिले का जोडी? नाही, पहिल्यांदाच. मला वाटतं विमान फायनलला राहिलं, काटापूरला राहिलं ना काय ते? बरं, फायनलला होतं ना वजीर सोबत. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. पनवेलचा टेस्टर बघू शकता आपण, आणि आज पक्षासोबत पळणार आहे. चांगलं नियोजन आहे आज. बापूंचं नियोजन आहे. बर बर बर. किती वाजता निघालेलं कसं काय मुंबईवरून? आम्ही काय रात्री चालू होतो. बर बर. म्हणजे मुक्कामाला होता इथे. हुकमाला होतो. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. तर आवरवाडीचा बाजा आणि बादल सुद्धा दाखल झाले बघा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये. आज एकत्र पळणार आहेत का कसे? घरची गाडी का? बर. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे कॉकटेल पण दाखल झाला बघा कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये. दादा नमस्कार. काय सांगाल आज कोरेगावचं हिंद केसरी मैदान, काय अपेक्षा आहेत आज कॉकटेल कडून? नाराज कधी केलं नाही तुम्हाला त्याने? मैदान कधी नाराज केलं नाही, तर आज पण नाराज नाही करणार हे पूर्ण अपेक्षा घेऊन आम्ही आलो आज. बर बर. आज कसं काय नियोजन कुणासोबत आहे? आज अमित सुमित बाडळे त्यांचं शंभूवर आहे. शंभू सोबत आहे. हो. पहिल्यांदा जोडी पळते का ही? नाही, पहिल्यांदा 2 वेळा पळवलो आम्ही. बर बर. हो, हो. कोणत्या मैदानात पळाली ही जोडी? आम्ही उरुळी कांचन एक मैदान पळवतो आणि ते गुरुसाहेबच्या एका मैदानात पळवलो होतो. बर बर. तर चांगली गाडी पळाली होती आमची, त्या हिशोबाने पहिरा झालाय. उरुळीला 2 नंबर. चालतंय, शुभेच्छा हो तुम्हाला. हो. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? ते पंढरपूर. पंढरपूरवरून आलं, लांबून आलाय की? लांबून. बर बर बर. किती वाजता निघालेलं कसं काय? 6 वाजता निघालेलं, काल रात्री 1 वाजता इथं आलो. बर बर. खरं नाद म्हणावं लागेल राव. हा, आता काय केला तर पुराच करायचा. बर बर. कोणती बैल आणलीत काय? हे सोन्यान चित्ता. मित्रांनो, पंढरपूरचा सोन्या आलाय बघा आणि चित्ता आलाय. काय कलरिंग चाललंय काय चित्ताचं? बर बर. एकत्र पडणार आहेत का जोडी? हा, एकत्र घरचीच पळणार. गाडी. हा, बर घरचीच बर. कुठे कुठे पळाली ही जोडी? ही आमच्या इकडे म्हणजे कोरेगावला चित्ता पळालेला आहे का? बर बर दरबार केसरी राहिलेला. राहिलेलं का? बर बर. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला.